नाशकात नव्या एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल करण्यात येते। तपोवन परिसरात हा नवीन एसटीपी प्लांट उभारला जाणार आहे, जो आता वादात सापडलाय। 447 झाडं तोडण्याची परवानगी मिळाली पालिकेचा दावा। कुंभमेळ्यासाठी एसटीपी प्लांटची उभारणी करण्यात येते। तपोवनातील 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना आणखी झाड तोडणार। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील झाडांचा मुद्दा हे गाजत असताना आता नवीन एसटीपी प्लांटसाठी नाशिकच्या याच तपोवन भागातील काही झाडांची कत्तल केल्याचा आरोप आता होताना आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकच्या या संपूर्ण तपोवन भागामध्ये एसटीपी प्लांट हे तयार करण्यात येतोय आणि त्याच एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं कत्तल हे केल्याचा आता आरोप होत आहे। पण जे झाडांची कत्तल किंवा जे झाडं काढण्यात आलेले आहेत ते रीतसर एकूणच परमिशन घेऊन हे झाडं काढलेले आहेत अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। पण या सगळ्या मुद्द्यावरती अजून एकदा वृक्षप्रेमींनी नाराजी हे व्यक्त केलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एसटीपी प्लांट होत आहेत आणि नाशिकच्या तपोवन भागात सुद्धा एक एसटीपी प्लांट होतोय आणि त्याच एसटीपी प्लांटचं काम आता या संपूर्ण भागामध्ये वेगाने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच एसटीपी प्लांटसाठी काही झाडांची कत्तल झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप आहे आणि काही झाडं इथून काढून टाकलेले आहेत असेही आरोप होत आहे। पण हे सगळे झाडं काढताना आम्ही रीतसर परवानगी घेतलेली आहे अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। त्यामुळे एकीकडे जे तपोवनमधील जे झाडं आहेत तिथे साधुग्राम तयार करण्यासाठी हे झाडं काढण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत। हे सगळं प्रकरण हे ताजं असताना आता एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं जे कत्तल झालेलं आहे आता खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती हे आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।